नमस्कार. नमस्कार मित्रांनो. मी सीमा शेंडे. स्मृती क्रिएशन्सतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज 9 मे रवींद्रनाथ टागोरांचा जन्मदिन. म्हणजे बंगाली कॅलेंडरप्रमाणे त्यांची आज जयंती साजरी केली जाते संपूर्ण बंगालमध्ये. तर नेहमीप्रमाणेच यावर्षीही गीतांजलीमधल्या 2 कवितांचा मी स्वैर मराठीत अनुवाद केलेला आहे. त्याचं अभिवाचन मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. या कविता थोड्याशा वेगळ्या आहेत. म्हणजे गीतांजलीमधल्या या कविता आहेत त्या कविता मुलांसाठी उद्देशून केलेल्या आहेत, मुलांसाठी लिहिलेल्या आहेत. आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं या रुसोच्या तत्त्वज्ञानावर एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून रवींद्रनाथांचा किती विश्वास होता हे या कवितातून आपल्याला दिसून येतं. आणि तुम्हालाही माहितीच आहे की केवळ ते काव्य लिहून किंवा साहित्य लिहून थांबले नाही आहेत, तर ते कृतिशील शिक्षणतज्ज्ञ होते. आणि त्यांनी त्याच्यासाठी मुलांसाठी शांतिवन नावाचं मुक्तांगण त्यांना मोकळं करून दिलेलं आहे. त्याची नवनिर्मिती केलेली आहे. त्यांना नवनिर्मितीचं रहस्य किती खोलपर्यंत समजलं होतं. तर या 2 कविता, ज्या कवितांमधून मुलांच्या मध्ये हा निसर्ग किती एकरूप झालेला आहे किंवा निसर्गाचे अनेक रहस्य मुलांच्या खेळण्यातून, बागडण्यातून, त्यांच्या आनंदी होण्यातून कशी आपल्याला दिसतात, तेच त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर या 2 कविता गीतांजलीमधल्या क्रमांक 61 आणि क्रमांक 62. तर कवितांचं अभिवाचन करते. बाळाच्या डोळ्यावर अलगदपणे उतरणारी झोप कुठून येते? बाळाच्या डोळ्यावर अलगदपणे उतरणारी झोप कुठून येते? माहिती आहे तुम्हाला? सांगू? अहो, अशी वदंत आहे. म्हणजे असं म्हणतात बरं का, की रानाच्या सावलीत लुकलुकणाऱ्या काजव्यांच्या गावात, रानाच्या सावलीत लुकलुकणाऱ्या काजव्यांच्या गावात परीने घर बांधलेलं आहे. जिथे 2 लाजऱ्या पण प्रसन्न कळ्या डुलत आहेत. तिथे 2 लाजऱ्या पण प्रसन्न कळ्या डुलत आहेत. तिथे येऊन ती झोप बाळाच्या डोळ्याचं चुंबन घेते. तिथून येऊन ही झोप बाळाच्या डोळ्याचं चुंबन घेते, जी बाळाच्या डोळ्यावर अलगदपणे उतरते. आता झोपी गेलेल्या बाळाच्या ओठांवर उमटलेलं मंद स्मित कुठून येतं माहिती आहे तुम्हाला? झोपी गेलेल्या बाळाच्या ओठांवर उमटलेलं मंद स्मित कुठून येतं माहिती आहे तुम्हाला? सांगू? अहो, असं म्हणतात बरं का, म्हणजे अशी वदंत आहे, जेव्हा थंडी संपताना चंद्रकोरीचे कोवळे किरण ढगांच्या कडांना स्पर्श करतात ना, जेव्हा थंडी संपताना चंद्रकोरीचे कोवळे किरण ढगांच्या कडांना स्पर्श करतात ना, तेव्हा दवात न्हालेल्या पहाटेच्या स्वप्नात त्या स्मिताचा जन्म होतो. तेव्हा दवात न्हालेल्या पहाटेच्या स्वप्नात त्या स्मितांचा जन्म होतो. बाळाच्या मऊ अंगावर उमलणारी ती नवाळी, तो तजेला आत्तापर्यंत कुठे लपून बसला होता माहिती आहे तुम्हाला? सांगू? अहो, असं म्हणतात बरं का, म्हणजे अशी वदंत आहे, त्याची आई जेव्हा एक मुग्ध तरुणी होती ना, तेव्हा तिच्या अंतर्मनात, मनाच्या आत एक अव्यक्त, निश्शब्द असं गोड गुपित व्यापून राहिलेलं होतं. ते गोड गुपित उमलत होतं. त्याचं नाव होतं प्रेम. तेच प्रेम बाळाच्या अंगावरील नभाळीतून व्यक्त होतं. माहिती आहे तुम्हाला? आता पुढची कविता. म्हणजे बाळ जेव्हा मोठं होतं तेव्हा बाबा म्हणून किंवा त्याचा पिता म्हणून, शिक्षक म्हणून रवींद्रनाथ त्या बाळाला उद्देशून काय म्हणतात? अहो, सगळं निसर्गाचं रहस्य त्याच्यामधून, या कवितेमधून उलगडत जातं की ते परावर्तित कसं होतं मुलांच्यामध्ये. बघूया. ते मुलाला म्हणतात, माझ्या लाडक्या बाळा, मुला, जेव्हा मी तुझ्यासाठी रंगीबेरंगी खेळणी घेऊन येतो, तुला देतो आणि तुझ्याकडे पाहतो, तेव्हा मला समजतं की ढगांवर आणि पाण्यांवर रंगांची इतकी उधळण का झाली आहे.
जेव्हा मी खेळणी तुझ्या हातात देतो आणि डोळ्यात पाहतो तेव्हा मला समजतं रंगांची आणि इतकी उधळण का झालेली आहे ढगांवर आणि पाण्यांवर आणि आसमंतातील फुलं इतक्या विविध छटांमध्ये का रंगवली आहेत. जेव्हा मी तुझ्यासाठी रंगीबेरंगी खेळणी आणतो आणि तुझ्या हातात देतो डोळ्यात पाहतो. माझ्या लाडक्या भावा, माझ्या लाडक्या बाळा, जेव्हा तू धुंद होऊन नाचावंस म्हणून मी गाणं म्हणतो तेव्हा मला समजतं की पानांच्या सळसळीत कोणतं संगीत आहे आणि का आहे आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या आणि गरजणाऱ्या समुद्राच्या लाटा पृथ्वीला आपलं समूहगान का ऐकवत आहेत. जेव्हा जेव्हा मी तुला नाचावंस म्हणून गाणं म्हणतो तेव्हा मला समजतं की पानांच्या सळसळीमध्ये संगीत का आहे आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या आणि गरजणाऱ्या समुद्राच्या लाटा पृथ्वीला आपलं समूहगान का ऐकवत आहेत. इतक्या आर्तपणे ते समूहगान का ऐकवत आहेत जेव्हा मी तुझ्यासाठी तू नाचावंस म्हणून गाणं गातो. जेव्हा मी तू अत्यंत निरागसपणे पुढे केलेल्या हातात खाऊ ठेवतो ना तेव्हा मला समजतं. जेव्हा तू अत्यंत निरागसपणे पुढे केलेल्या हातात मी खाऊ ठेवतो तेव्हा मला समजतं की फुलांच्या कोशात इतका मध का साठवलेला आहे आणि आणि फळांमध्ये गोड रस का भरून राहिलेला असतो. जेव्हा मी तुझ्या आसुसलेल्या हातांमध्ये गोड खाऊ ठेवतो तेव्हा मला रहस्य कळतं की फुलांमध्ये इतका मध का आहे आणि फळांमध्ये इतका गोड रस का भरून राहिलेला आहे. जेव्हा मी तुझ्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित पाहण्यासाठी तुझ्या कपाळांचं चुंबन घेतो, जेव्हा मी तुझ्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित पाहण्यासाठी तुझ्या कपाळांचं चुंबन घेतो तेव्हा माझ्या लाडक्या पोरा, छकुल्या, बाळा, तेव्हा मला समजतं की सकाळच्या कोवळ्या उन्हातल्या किरणांमधून आकाशातून कोणता आनंद वाहत येत असतो. तेव्हा मला समजतं की सकाळच्या कोवळ्या उन्हातल्या किरणांमधून आकाशातून कोणता आनंद वाहत असतो आणि वसंत ऋतूतील वाऱ्याची मंद झुळूक माझ्या गात्रानं किती मोहरून टाकत असते, किती आनंद देत असते जेव्हा मी तुझ्या कपाळाचं चुंबन घेतो. तर मित्रांनो, किती एकरूप झालेले आहेत निसर्गाशी रवींद्रनाथ. आज जगात अशांतता आहे पण असं वाटतं ना की हे मुलांचं खेळणं, त्यांचं आनंदित होणं, त्यांचं बागडणं, त्यांचं नृत्य करणं हे असंच राहू दे. पण त्यासाठी एक आवश्यकता आहे ना की माणसामध्ये असावं लागणारे प्रेम आणि जगात नांदावी लागणारे शांतता जे रवींद्रनाथांना अपेक्षित आहे. आणि शेवटी एक आई म्हणून, आजी म्हणून आणि शिक्षिका म्हणून आपली तरी दुसरी काय इच्छा असणार आहे. हीच माझी रवींद्रनाथांना आज आदरांजली. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.